वरणा किंवा पावटा. आज मी ह्याचा सांबार करणार आहे. सांबार करण्यासाठी पहिला कुकरला 3 शिट्या देऊन घेते. कुकरला 3 शिट्या झाल्यानंतर फोडणीचं बघते. खलबत्त्यात काय काय चेचायला घालते बघते. अगोदर कुकर लावून घेते. आता ते आवरे काही वरणा जरा कठीण असतोय म्हणून एक 3 शिट्या किंवा 4 शिट्या देऊन घेणार. मग फोडणी टाकणार. आता कढई तापायला ठेवल्या. तेल आम्ही कमी वापरायचं. तेल होतं तेवढं शक्यतो कमी वापरायचं. आज आता इथं आलं लसूण. आज याला मसाला करणार तो सेपरेट आहे. कांदा नाही घालायचा. आपण कांदा यायला लागलाय. आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर, आणि आवरेकाई. कर्नाटकात फेमस आहे सार. इकडं तेल तापायला लागलं. तापू दे. तेल तापले का थोडं थोडं तापायला लागलं. जिरं मोहरी मिक्स आहे म्हणून परत त्या सेपरेट घालायची गरज नाही. टोमॅटो, आता दगडात धुवून जरा मसाला म्हणजे आलं लसूण वरणाचं बिया काय ते जरा आलं लसूण घ्यायचं. आता जरा कच्चा वास यायला नाही. दुसरं शेंगा खोबरं वगैरे काहीही वापरायचं. हळद, मीठ आणि कोल्हापुरी तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं. आणि हा जरासं तिखट लागते. तिखट असं तर टेस्ट थोडंसं पाणी घालायचं. त्याला एक उकळी येऊ दे. एक एक जण मसाला तेलात असा भाजून घेतात पण मला काय आम्ही तेल कमी वापरतो. तेलात भाजत नाही. पाणी जास्त घालायचं. शिजला गेला. आता हे आवरेकाई शिजलेले ह्याच्यात घालायचं. आवरेकाई किंवा वाढणं आम्ही करण्यासाठी आवरेकाई. आता याला छान असे उकळी दे. कोथिंबीर पेरली. आवरेकाई सांबार खाण्यासाठी तयार आहे. चिकनेस येतोय त्याला. त्या बियाच वाटून आता मी बाजरीची कडक भाकरी घेते.
बाजरीची कडक भाकरी आहे. त्याच्यावर हे सांबार. आणि हे काय केलं मी, कोशिंबीर नाही केली, काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून बारीक कटरनं कट केलं आणि त्याच्यात लिंबू पिळला. हेल्दी फूड. आजचं माझं जेवण, माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.